इथल्या सर्व कर्मचारी आणि नियंत्रकांनी मला या ठिकाणी काही मांडणी करायला बोलवलं, याबद्दल प्रथमच मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी जो विषय त्यांनी निवडलेला आहे तो जाती तोडा आणि माणूस जोडा असा आहे. ही घोषणा एका इतिहासामध्ये जी घोषणा एक आलेली होती त्याच्याशी जुळणारी आहे. ती कांशीराम यांनी दिलेली होती. कांशीरामाने अशी घोषणा दिलेली होती की जाती तोडो समाज जोडो, अशी घोषणा दिलेली होती. तर याचा अर्थ असा होतो की जाती तोडल्याशिवाय समाज जोडला जाणार नाही आणि तोपर्यंत आरक्षण, अट्रॉसिटी ॲक्ट वगैरे गोष्टींचा किती गरज लागेल. आणि अशा तऱ्हेचे किती ॲक्ट केले तरीसुद्धा जाती जोपर्यंत आहेत तोपर्यंत जाती अत्याचार संपतील का, याचं उत्तर नाही असं आहे. कारण जातीची उतरंडच अशी आहे की ती जाती अत्याचारांच्या शिवाय काम करू शकत नाही. सगळ्यात तळचे घटक जर म्हणायला लागले की आम्हाला जे अधिकार नव्हते ते अधिकार आम्ही कमवणार, तर तुम्हाला जे अधिकार दिलेलेच नाहीत ब्राह्मणी धर्मानं, मनुस्मृतीनं, खरं म्हणजे मगाशी वेदांचा उल्लेख झाला. ऋग्वेदाच्या शेवटच्या भागापर्यंत ऋग्वेदामध्ये जाती किंवा वर्णाचा उल्लेख सुद्धा नाही आहे. तो जो समाज होता तो समाज शेतीच करणारा समाज होता असं दिसत नाही. आणि तो भटका समाज असल्यामुळे, गुरं चालणारा समाज असल्यामुळे त्या समाजामध्ये अशा तऱ्हेचे उतरंड निर्माण होण्याची परिस्थिती तयारच झालेली नव्हती असं दिसतं. मग त्यामध्ये चर्चा कसल्या आहेत? पाण्याची चर्चा आहे, नदीची चर्चा आहे, झाडांची चर्चा आहे, जंगलाची चर्चा आहे, स्त्री पुरुष संबंधांची चर्चा आहे, उन्मुक्त स्त्री पुरुष संबंधांची चर्चा आहे. अगदी म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीनं ती चर्चा आहे. परंतु जात किंवा वर्ण याची चर्चा अजिबात नाही. ते आपल्या मनातून हे काढून टाकलं पाहिजे की वैदिक धर्म आहे तो काहीतरी जाती आणायला सुरुवात केलेला धर्म आहे. मग ते वेदांच्या शेवटीच असं जोडल्यासारखं का आलं हा प्रश्न आहे. पण वेदांच्या ऋग्वेदाच्या शेवटच्या भागापासून जे जाती वर्ण सुरू होतो तो जातीत रूपांतर होईपर्यंत काही थांबत नाही आणि आजपर्यंत थांबत नाही. मग त्यामध्ये मनुस्मृती हे त्याचा कायदा आहे. कायदा वेगळा आणि तत्त्वज्ञान वेगळं. जाती असल्या पाहिजेत, जाती ह्या वर्णाधिष्ठित पद्धतीनं त्याची विचारसरणी असली पाहिजे असं मत असणं वेगळं, असं तत्त्वज्ञान असणं वेगळं. आणि त्या जातीप्रमाणे राबवणूक करणं आणि त्या जाती आज पण असल्या पाहिजेत असं म्हणणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि या भारतीय समाजामध्ये आपल्याला असं दिसतं की कितीही ऋग्वेदामध्ये हा उल्लेख असला शेवटच्या भागामध्ये की एक विश्वपुरुष निर्माण केला गेला आणि त्या विश्वपुरुषाच्या मुखामधून ब्राह्मण जन्माला आला, त्या विश्वपुरुषाच्या बाहूंच्या मधून क्षत्रिय जन्माला आले, त्या विश्वपुरुषाच्या धडामधून वैश्य जन्माला आले आणि त्या विश्वपुरुषाच्या मांड्यामधून त्याच्या पायामधून शूद्र जन्माला आले. शूद्रांच्या खाली जे आत्ता अतिशूद्र म्हटलं जातं ते त्याचा उल्लेख तिथं नाही, कारण त्यांना जनावरच मानलं गेलं असावं. म्हणजे मग हे सरळ आहे की इथून शरीर जी रचना आहे माणसाची
त्या रचनेच्या उच्च नीचतेशी हे जोडलं गेलेलं आहे. आणि मग त्यांचे अधिकार काय असतील हे त्या दर्जाप्रमाणे असतील. परंतु हे जरी असलं तरी भारतामध्ये जातीव्यवस्था ऋग्वेदातल्या या सगळ्या गोष्टींमुळे आली होती का? असं म्हणतात की जातीव्यवस्था ही बरोबर हजारो वर्ष जातीव्यवस्था आहे. तर जातीव्यवस्था हजारो वर्ष जर असेल तर सिंधू संस्कृतीमध्ये तरी पाहिजे का नको? सिंधू संस्कृती ही साधारणपणे 5 ते 8,000 वर्षापूर्वीची आहे, इसवी सन पूर्व. त्या काळात जातीव्यवस्था असल्याची काही चिन्ह दिसतात का? कारण त्या काही लिपी काही उलगडलेली नाही. मग लिपी उलगडलेली नाही तर कशावरून समजायचं? तसं त्या शहरांची रचना कशी होती, त्या शहरांच्यामध्ये जी चित्रं आहेत, खेळणी आहेत, यामध्ये काय उच्च नीचता दिसते का? एकच फक्त एक काढलं गेलेलं आहे शंका, की काही क्वार्टर्स, काही घरं ही लहान होती आणि बाकी सगळी घरं मोठी होती. पण त्यावरून जातीव्यवस्था होती म्हणावं तर घरं ही उतरंडीच्या पद्धतीनं कमी मोठी छोटी व्हायला पाहिजेत. आणि छोटी घरं असणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे, कारण तीच संख्या जास्त असू शकते, ती छोटी घरं जास्त असली पाहिजेत, तसं नव्हतं. म्हणजे मग ही जी छोटी घरं असलेली रांग काय असेल ती कुठं स्टोअर हाऊस वगैरे काहीतरी असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु लिपी उलगडली गेली नसल्यामुळं ह्याच्या पलीकडे आपण काही जाऊ शकत नाही. पण जातीचा उल्लेख हा त्यामध्ये कुठेही आलेला नाही. वर्णाचा उल्लेख तिथे कुठे दिसत नाही. चित्रांच्यामध्ये, कोरीव कामांच्यामध्ये, शिक्क्यांच्यामध्ये कुठं दिसत नाही. काही प्रमाणामध्ये अप्रत्यक्षपणे ऋग्वेदामध्ये जे उल्लेख येतात धरण बांधणारे लोक म्हणून, म्हणजे इंद्राला वृत्रहान असं म्हटलं जातं. वृत्र म्हणजे पाणी अडवणारी गोष्ट, आणि त्याला काही लोक राक्षस वगैरे म्हणतात. पण त्यात वर्णन असं आहे की इंद्राने पाणी अडवलेला जो तो असा वृत्र होता त्याला बाजूला काढून त्याला फोडून तोडून पाणी मोकळे केले. म्हणजे ते धरण असणार असा त्याचा अर्थ आहे. तर धरण कोणाला महत्त्वाचं आहे? शेती करणाऱ्यांना धरण महत्त्वाचं आहे. जनावरं पाळणाऱ्यांना धरण काही महत्त्वाचं नाही. आणि मग जनावरं पाळणारे लोक काय म्हणणार की जनावरांना पलीकडे जायला अवघड व्हायला लागले, एवढं सगळं साठा पाण्याचा आहे, इकडचं चारा संपला तर पलीकडे जाता येत नाही, त्यामुळे हे धरण बिरण काय उपयोगाचं नाही. अशा अनेक गोष्टीतून तुम्हाला असं दिसतं की सिंधू संस्कृती ही शेतीची संस्कृती होती. त्या अप्रत्यक्ष पुराव्यातून असं दिसतं की ऋग्वेदामधले जे वर्णन आहे त्याच्यामध्ये स्त्री प्रधानता सिंधू संस्कृतीमध्ये होती. म्हणजे उषा नावाची एक स्त्री तिचं सैन्य घेऊन अशी आलेली होती आणि तिचा इंद्राने कसा पराभव केला आणि तिचा रथ कसा तो पोहडला आणि तिला पळून जावं लागलं, असा एक उल्लेख आहे. म्हणजे स्त्रिया सेनापती होत्या असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे स्त्री प्रधानता काही होईना प्रमाणात असली पाहिजे असा अर्थ होतो. असे आपल्याला उल्लेख सापडतात. पण वर्ण आणि जाती नावाची गोष्ट शेवटच्या ऋग्वेदाच्या भागाशिवाय सापडत नाही. आणि खऱ्या अर्थानं जर आपल्याला पाहायचं झालं तर मनुस्मृतीशिवाय जातीच्या उतरंडीचा कायदा कुठंच सापडत नाही. आणि मग दुसरा एक इतिहास आपल्या समोर आहे की जो आपल्याला सांगितला जात नाही. दुसरा इतिहास आहे तो संपूर्ण श्रमण संस्कृतीचा इतिहास आहे. आणि त्यामध्ये जैन संस्कृती आहे. त्यामध्ये श्रमण संस्कृती कुठल्याही जैन वगैरे असं नाव नसलेली श्रमणांची संस्कृतीचा पण उल्लेख आहे. बौद्ध जो संपूर्ण प्रवाह आहे, चार्वाकांचा प्रवाह आहे, यामध्ये श्रमण संस्कृतीच आहे. या काळामध्ये जाती असलेल्या दिसत नाहीत. या काळामध्ये वर्ण असलेले दिसत नाहीत. म्हणजे जे गणसंघ होते त्या लोकशाह्या होत्या आणि त्या लोकशाह्यांच्यामध्ये संपूर्णपणे जातीव्यवस्थेचा काय मागमूससुद्धा नव्हता. सगळे मिळून निर्णय घेत होते. बुद्धाच्या बाबतीत सांगितलं जातं की बुद्ध हा राजकुमार होता, बुद्धाचे वडील राजे होते. हे बुद्ध स्वतः म्हणत नाही किंवा तिथं कुठं वर्णन असं सापडत नाही. शाक्य गणसंघ त्यांचा जो होता तो लोकशाहीवर आधारलेला होता. गणपती होते,
गणाचा राजा नव्हता. गणाला राजाच असू शकत नव्हता. उलट राजेशाही, गंगेच्या दक्षिणेकडची राजेशाही आणि उत्तरेकडचे गण लोकशाह्या यांची युद्ध होऊन राजेशाह्यांनी गणांना संपवल्याचा इतिहास मात्र सापडतो आपल्याला. आणि म्हणून एक प्रकारे लोकशाह्या त्यामध्ये होत्या. आणि त्यामुळे बुद्धाच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला असं दिसतं की बुद्धाच्या काळामध्ये जातीव्यवस्थेचा उल्लेख वैचारिक पातळीवर आणि काही प्रमाणामध्ये व्यवहारामध्ये काही लोकांना अस्पृश्य समजण्याच्या पातळीवर डोम वगैरे असा दिसतो. आणि म्हणून बुद्धाने असं म्हटलेलं आहे की जशा प्राण्यांच्यामध्ये, पक्ष्यांच्यामध्ये किंवा माशांच्यामध्ये जाती असतात तशा जाती माणसांच्यामध्ये असू शकत नाहीत. माणसांच्यामध्ये जसे पक्षी, कावळा, चिमणी, अमुक तमुक असं असते. माशांच्यामध्ये काय मरळ असेल, वांब असेल, आणखीन काय कटला असेल, असे मासे असतात. तसं काही माशांच्यामध्ये आहे तसं माणसांच्यामध्ये असू शकत नाही. म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या हे असू शकत नाही असं त्यांनी मांडलं. आणि म्हणून त्यावेळेला जाती व्यवस्था म्हणून प्रस्तावित होऊ शकली नव्हती. तर खऱ्या अर्थाने जातीव्यवस्था प्रस्तावित होण्याचा जो काळ आहे हा इसवी सनाच्या आधी एखादं शतक आहे. बुद्धाच्या बौद्ध धम्माच्या रक्तलांछित अंतानंतर, बुद्ध संघांच्या रक्तलांछित अंतानंतर आपल्याला असं दिसतं की जातीव्यवस्था ही या ठिकाणी आलेली आहे, प्रवेश तिनं केलेला आहे आणि जातीची उतरंड हळूहळू प्रस्थापित होत गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 6व्या शतकापर्यंत जाती व्यवस्था नव्हती असं आपल्याला स्पष्टपणे पुराव्यानिशी आपल्याला दिसतं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जात ही कुठंतरी अमक्या परिस्थितीनं निर्माण झालेली गोष्ट आहे. ही कोणी निर्माण केलेली गोष्ट नाही. ही काहीतरी अचानक उगवलेली गोष्ट पण नाही. पण जात ही एका सामाजिक परिस्थितीमध्ये निर्माण झालेली गोष्ट आहे. आता ही जर निर्माण झालेली गोष्ट असेल सामाजिक परिस्थितीच्या प्रक्रियेतून, तर ती जात काय आहे असा जर आपण मागोवा घेतला तर आपल्याला, जसं आपण बुद्धांच्या बाबतीत बोललो की त्यांचं जातीव्यवस्थेविषयी काय मत होतं, तसं फुलेंच्या बाबतीत बोलावं लागेल. फुलेंनी काय म्हणजे जातीचा अंत करायचा झाला, जाती तोडायच्या झाल्या, हा जो विषय आहे, तर जाती समजून घेतल्याशिवाय जात काय तुटणार नाही. एखादी गोष्ट समजून घेतल्याशिवाय ती गोष्ट नष्ट करता येणार नाही. आणि म्हणून मग फुल्यांनी जो प्रयत्न केला त्यांनी काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की ज्या काळामध्ये जंगल होतं, माणसं सगळी फळं वगैरे गोळा करून शिकार करून जगत होती. आणि त्यामुळं मग फुले म्हणतात की जाती हा आर्यभट्ट ब्राह्मण इथे आले आणि त्यांनी स्थानिक लोकांना, त्यांनी ब्राह्मणेतर असा शब्द वापरलेला नाही. इथले ज्याला नेटिव्ह इंग्लिशमध्ये म्हटलं जातं की इथले जे मूळ लोक होते, मूळ निवासी जे लोक होते आणि हे बाहेरून आलेले होते आर्यभट्ट ब्राह्मण, त्यांनी इथल्या लोकांच्यावर हल्ला केला आणि इथल्या लोकांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बळीराजाला मारण्याचा प्रयत्न केला, बळीराजाला नष्ट केलं. आणि ते जे युद्ध चाललं त्याचं वर्णन जे आलेलं असेल इतिहासामध्ये ते करतात. आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की हे जर तुमचं योग्य होतं, बळीराजाला मारणं जर योग्य होतं, तर तुमच्याच पुराणात असं का लिहिलेलं आहे की बळीराजा हा अत्यंत चांगला होता, तो सगळ्यांशी चांगला वागत होता. त्याचं चांगलेपण इतकं मोठं झालं की ते इंद्राचं जे सिंहासन आहे ते हालायला लागलं, त्याला हादरा बसला. म्हणजे तो चांगला होता हे पुराणच म्हणतात आणि त्यामुळं हादरा बसला होता. म्हणजे चांगल्या माणसाला आता मारलं पाहिजे कारण इंद्राचं सिंहासन टिकलं पाहिजे, म्हणून बळीराजावर हल्ला झाला. आणि म्हणून बटू वामनाचा रूपाने कोण विष्णू नावाची कोणी देवता होती ती गेली आणि त्यांनी काहीतरी बळीराजाच्या डोक्यावर पाय देऊन त्याला मारलं. आणि मग ते विचारतात प्रश्न अखंडामधून की वामन का घाली,
बळी पायदळी प्रश्न ज्योतिमाळी करी भटा. भटांना वामन विचारतो आहे, ज्योतिबा विचारतो आहे की वामनाने बळीराजाला पायदळी का चोळवले, याचं उत्तर द्या. आजपर्यंत याचं उत्तर दिलेलं नाही, कोणीच दिलेलं नाही. कारण तो वाईट होता तर त्यांनीच म्हटलेलं नाही, त्यामुळे उत्तर काय देणार आहे. आणि मग आपल्याला फुल्यांचा दृष्टिकोन कळायला लागतो. मग हे झाल्यानंतर काय काय घडलं, यामध्ये स्त्रियांची गुलामी सुरू झाली असं ते म्हणतात. जास्तीत जास्त जे लढले, शेवटपर्यंत मेलो तरी चालेल म्हणून जे लढले, त्यांना ते म्हणतात ते महाआरी म्हणायला लागले. मारणारे लोक म्हणजे आर्यभट्ट ब्राह्मण जे आहेत ते असं म्हणायला लागले की हे जे आहेत हे ह्यांच्याबरोबर लढलेले लोक आहेत त्यांना महाआरी. आरी म्हणजे शत्रू संस्कृतमध्ये. महाशत्रू म्हणजे हे नाव त्याच्यावरून आलं असं फुल्यांचं म्हणणं आहे की आता मी लढणार म्हणजे शेवटचा माणूस मरेपर्यंत लढणार, असे लढलेले लोक. आणि जे तिकडं सरकले घाबरून, त्यांना म्हणतात की हे देशस्थ ब्राह्मण, ते तिकडं सरकले ते देशस्थ ब्राह्मण झाले असं म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये हा संघर्ष हा कुठला तरी वांशिक संघर्ष होता असं नव्हतं. हा समता विरुद्ध विषमतेचा संघर्ष होता. आणि यामध्ये उतरंडीची व्यवस्था नसायला पाहिजे म्हणून हा संघर्ष होता. आणि ही इथं पराभव झाल्यामुळे स्त्रियांची गुलामगिरी सुरू झाली, जातीव्यवस्था निर्माण झाली. आणि मग ही जर जातीव्यवस्था मोडायची असेल तर त्याने असं मांडलेलं आहे की स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र यांची एकजूट झाली पाहिजे. जोपर्यंत या 3 घटकांची एकजूट होत नाही तोपर्यंत जातीव्यवस्था संपत नाही, असं महात्मा फुले यांनी मांडलेलं आहे. कारण स्त्री ही सगळ्या जातींनी कमी ठरवलेली आहे आणि शूद्र आणि अतिशूद्र हे सुद्धा सर्व जातींनी म्हणजे वरच्या जातींनी कनिष्ठ ठरवलेले आहेत. आणि म्हणून ह्या तिघांची एकजूट करण्यातून आपण सगळ्यांची मुक्ती साधू शकतो. आणि जे हे करणारे आहेत म्हणजे त्याचे शोषण करणारे आहेत जातीच्या आधारावर, त्यांनासुद्धा जातीचं शोषण थांबवा तुम्ही असं म्हणू शकतो. आणि म्हणून खरं त्यांचे अनेक मित्र हे ब्राह्मण इतकंच नव्हे तर अगदी कोकणस्थ ब्राह्मण वगैरे जास्त कडवे होते त्यावेळेला जातीच्या बाबतीमध्ये, यांच्यामधून सुद्धा आलेले असे दिसतात. कारण महात्मा फुले हे जातीवादी नव्हते, त्यांना वस्तुस्थिती मांडायची होती. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की सगळ्यांनी मिळून एकत्र या आणि आपण जाती संपूया. यानंतर जे येतात ते बाबासाहेब आंबेडकर येतात तत्त्वज्ञानाच्या थिअरीच्या पातळीवर. ते म्हणतात की जातीव्यवस्था काय आहे, तर जातीव्यवस्था ही उतरंडीची विषमता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ॲनिलेशन ऑफ कास्टचा उल्लेख माझे मित्र प्रवीण गायकवाडजी यांनी केला. तर त्यांनी काय मांडलं, तर जातीव्यवस्था ही नुसती भेद करणारी व्यवस्था नाही, ही जाती 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 जात असे कप्पे पाडणारी व्यवस्था नाही, तर ही उतरंडीची व्यवस्था आहे. आणि नुसती उतरंडी जी आहे असं नाही, तर ही ग्रेडेड इनइक्वॅलिटी आहे. म्हणजे विषमता ही ग्रेड पाडणारी आहे. हे वरची जात, तिचा कप्पा वेगळा. ह्या जातीमध्ये म्हणजे ब्राह्मण आहे तर ह्याच्यामध्ये खाली कोण असेल त्यातून इथं माणूस जाऊ शकत नाही, इथलं माणूस खाली येऊ शकत नाही. आणि त्यामुळं होतं काय की वरिष्ठ जाती ज्या शोषण करणाऱ्या आहेत त्यांच्या विरुद्ध जर बाकीच्या जातींनी उभं राहायचं म्हटलं तर काय होतं, तर श्रमिकांची विभागणी होते. म्हणजे ज्या श्रमिक जाती आहेत, ज्या उत्पादन करणाऱ्या समाजाचं धारणा करणाऱ्यासाठी श्रम करणाऱ्या जाती आहेत त्यांच्यामध्येच विभागणी होते. आणि श्रमिकांची विभागणी होते आहे हे समजल्याशिवाय आपल्याला जात संपवता येणार नाही. आणि त्याचबरोबर ते असं म्हणतात की जात म्हणजे काय, कधी भिंत आहे का की पाडून टाकली, अशी भिंत आहे का, हे काही फिजिकल बॅरियर आहे का, तर ते म्हणतात की हे फिजिकल बॅरियर नाही. जात ही नोशन आहे, ही संकल्पना आहे, ही मानसिक ही एक संकल्पना आहे.
मनात भिडलेली, मनात रुतलेली संकल्पना आहे. ही संकल्पनासुद्धा संकल्पनेसकट याला उतरंड संपेल त्याच वेळेला जात संपू शकते, नाही तर जात संपणार नाही. आणि मग इथे प्रश्न असा पडतो की हे सगळं जे आहे घडणार कसं. आज स्वातंत्र्य मिळाल्याच्या काळाकडे आपण गेलो तर आपल्याला असं दिसतं की सगळ्यात जास्त आंतरजातीय लग्न ही 1930 सालापासून ते 1947, 48, 52 सालापर्यंत झालेली आहेत घटना होईपर्यंत. सगळ्यात जास्त आंतरधर्मीय लग्न ही त्याच काळात झालेली आहेत. सगळ्यात जास्त प्रेमविवाह त्याच काळात झालेले आहेत. मग माझ्या आईवडिलांचा बंदूक घेऊन लढतानाच्या काळामध्ये दोघंही प्रति सरकारमध्ये होते, त्यांचा प्रेमविवाहच झालेला होता. असं एक नव्हता तर असे अनेक आपल्याला शेकडो दिसतात. असं का घडलं? असं घडलं याचं कारण असं आहे की त्या काळामध्ये आम्ही लढत होतो ज्यांच्याशी, त्या तऱ्हेनं दोन शत्रू आमच्यासमोर होते. एक शत्रू असा होता की पेशवाई नुकतीच गेलेली होती. फुल्यांचा जन्म शनिवार वाडात ज्यावेळेला दुसऱ्या एका सरदाराने जाळला त्या वेळेला त्यांचा जन्म झाला असं नोंद आहे. आता ती नुकतीच गेलेली होती, म्हणजे जातीव्यवस्थेच्या शोषणाचं असं शिखर निर्माण झालेलं होतं. असे अनेक पुरावे, म्हणजे मडकं इथं पाठीमाग खराटा वगैरे हे त्याच्या आधीसुद्धा नव्हतं एवढं. आणि अशा या कालखंडामध्ये ज्यावेळेला ब्रिटिश येतात त्यावेळेला लोकांना जाती या त्यांना माहीत नाहीत ना, जात ही त्यांना कळायचीच नाही. जात प्रकरण काय आहे आणि म्हणून त्यांना वंश कळायचा, म्हणजे हे आफ्रिकन गुलाम आणले याचे कळायचं, परंतु जात कळत नव्हती. आणि म्हणून मग त्याच्या बाबतीमध्ये त्यांचे दृष्टिकोन हा वेगळा होता. मग हे जर लोक प्रश्न उपस्थित करत असतील की जाती आम्ही 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 अस्पृश्यता पाळणार नाही, महात्मा फुलेंनी म्हटलं चला ह्या हा सगळ्यांना साठी खुला आहे, स्त्रियांना शिक्षण देणार नाही, का देणार नाही, स्त्रियांचं शिक्षण आम्ही करणार, हे जे आहे हे बरोबरच आहे, चुकीचं काय त्यात, असं ब्रिटिशांना वाटणं साहजिक होतं. त्यांच्या देशात असलं काही नव्हतं. आणि म्हणून मग त्या काळामध्ये एक अशी प्रबोधनाची सुरुवात झाली. पण डॉक्टर गेल ऑम्वेट म्हणतात त्याप्रमाणे भारतीय प्रबोधनाची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीशी संबंध धरून किंवा जातीव्यवस्थेच्या उदयाशी संबंध जो आहे तो धरून ही कुठं झालेली आहे तर कबीरांच्यापासून झालेली आहे, तुकोबांच्यापासून झालेली आहे. प्रबोधन काळ हा सुरू होतो कधी भारतामधला तर रैदास कबीर आणि नामदेव आणि तुकोबा यांच्यापासून सुरू होतो, चोखामेळांच्यापासून सुरू होतो, जनाबाईपासून सुरू होतो, तो सोयराबाईंच्यापासून सुरू होतो. आणि ते प्रश्न विचारले जातात. तिथे एक व्यक्ती म्हणून जी अभिव्यक्ती असते माणसांची, व्यक्ती, मी व्यक्ती आहे आणि माझं मत असं आहे, ह्याला प्रबोधन काळ म्हटलं गेलेलं आहे. आणि तसं व्यक्ती म्हणून मी कोणत्या जातीची व्यक्ती आहे त्यापेक्षा मी व्यक्ती आहे आणि माझं मत असं आहे आणि मला असं वाटतं की हे जातीचं असं करणं बरोबर नाही आणि त्याच्यामध्ये मला का असं वाटतं त्याचा युक्तिवाद मी देणं, ह्याला प्रबोधन काळ म्हणायचं. आणि हा प्रबोधन काळ हा 13व्या शतकाच्या दरम्यान इथं सुरू झालेला आहे. आणि हा प्रबोधन काळ हा म्हणूनच महात्मा फुलेंनी काही फार कमी लोकांना चांगलं म्हटलेलं आहे. त्यापैकी तुकोबांचं नाव येतेच, बुद्धाचं नाव येतेच. म्हणजे पूर्वीच्या कुणाला ते चांगलं म्हणल्यापैकी हे दोन माणसं तरी अजिबात चांगल्यापैकी येतात. ह्याचं कारण असं आहे की त्यांनी जातीव्यवस्था आणखीन व्यक्तिस्वातंत्र्य याच्या बाबतीमध्ये व्यक्तीचं मत, व्यक्तीला मुक्तता असली पाहिजे विचार मांडण्याची, ह्या बाबतीतले लढे त्यांनी दिलेले, हे प्रबोधन काळाची सुरुवात झालेली आहे. आणि याच्या सकट स्वातंत्र्य चळवळ पुन्हा झालेली आहे. ह्याच्यापेक्षा मायनस याचा वजा करून स्वातंत्र्य चळवळ झालेली नाही. आणि त्यात बाबासाहेब आंबेडकर येतात आणि एका अर्थानं जाती अंताचा लढा इथला सुरू झालेला असतो. महात्मा फुलेंच्यापासून तो सुरू होतो, संतांच्या काळापासून सुरू होतो, महात्मा फुलेंच्यापर्यंत तो विकसित होतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तो शिखरावर पोचतो. अशा तऱ्हेची परिस्थिती आपल्याला स्वातंत्र्याच्यापासून घटना होईपर्यंतच्या काळाची दिसते आपल्याला. आणि मग याचं स्वप्न काय होतं लढलेल्यांच्या, ज्यांनी जीव दिला, प्राण दिले, यांचं स्वप्न काय होतं
तर ते जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की पत्री सरकारचं उदाहरण आपण घेऊ. महाराष्ट्र देशामध्ये 4 प्रति सरकारं झाली, म्हणजे समांतर सरकार, ब्रिटिशांना समांतर सरकार. त्यापैकी महाराष्ट्रातलं सातारा प्रति सरकार हे 47 साली स्वातंत्र्य मिळेपर्यंत हारलं नाही, पराभव करता आला नाही ब्रिटिशांना. तर यामध्ये कोण होते? यामध्ये दत्तू लोहार, म्हणजे लोहार तुम्हाला कळतंय आता. नंतर कोण होते? तर पांडुरंग कुंभार. नंतर कोण होते? तर अहमदबाई. नंतर कोण होते? शेख काका. नंतर कोण होते? तर बर्डे गुरुजी, म्हणजे जैन समाजातले होते ते. आणि अशा तऱ्हेने नंतर विठोबा पाटसुते, म्हणजे मातंग समाजातले होते. अशा जर त्यांनी ॲनालिसिस केलेलं आहे त्यामधून असं दिसतं की 0.1% यामध्ये जमीनदार आणि ब्राह्मण होते. 0.1%. बाकी सगळे हे, आणि त्या उरलेल्यांच्यामध्ये पुन्हा जे काही उच्च जातीय स्वतःला मराठ्यांच्यापैकी जे समजतात त्यांच्यापैकी सुद्धा लोक असेच 0.5% वगैरे होते. बाकीचे सगळे लोक हे कुणबी कुरवाडी ज्याला त्यावेळेला म्हणत होते, आत्ताचे मराठी सुद्धा त्यावेळेला स्वतःला कुणबी म्हणत होते, हे सगळे लोक दिसतात की जे कुळं तरी होते, मजूर तरी होते, किंवा खालच्या जातीचे बाकीची कामं बोलते जे करणारे होते. म्हणजे ह्यांचं स्वप्न काय होतं? यांचं स्वप्न काँग्रेसच्या 1942च्या ठरावामध्ये आलेलं आहे की आम्हाला कामगार शेतकऱ्यांचं प्रजाराज्य आणायचं आहे, त्यासाठी करेंगे या मरेंगे. आणि मग यातून आपण पुढे आलेलो आहोत. आणि ह्या स्वप्नाचं काय झालं हा आजच्या खरं याचा विषय आहे. जाती तोडा आणि माणूस जोडा. तर माणूस जोडायचा झाला तर मगाशी जे आलेलं आहे सगळं त्यामध्ये की नितीन आगेवर हल्ला झाला. कोणी मोर्चा काढायचा? दलितांनी मोर्चा काढायचा. मराठ्यांनी का नाही काढायचा? मराठ्यांनी मोर्चे काढायला सुरुवात झाली दलितांच्यावर हल्ले झाल्यानंतर, तर वेगळं वातावरण तयार होऊ शकतं. आणि म्हणून असे मोर्चे झालेत महाराष्ट्रात. मी अभिमानानं सांगेन की असे मोर्चे झालेले आहेत. हे कोण मराठे होते? तर हे गोरगरीब शेती करणारे आणि मुंबई पुण्याला गेल्याशिवाय न भागणारे असे मराठे होते. यांचे मोर्चे इतर जाती जमातींच्या सकट झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि होऊ शकतात हे सिद्ध झालेलं आहे. पण असं प्रयत्न करणारी माणसं किती आहेत? म्हणजे असा प्रश्न येतो की जर तुम्ही म्हणता की आम्ही समानतेच्या दिशेनं जाती संपवण्याच्या दिशेने चाललेलो आहोत, तर मला असं वाटलं पाहिजे की शेजारी लढताना असलेला जो माणूस आहे तो वाटेतच मला सोडून पळून जाईल अशी शंका त्याच्यापेक्षा जातीनं कमी असलेल्या माणसाच्या मनामध्ये येता कामा नये. स्त्रीच्या मनात असं येता कामा नये की पुरुष पळून जातील आणि आम्हाला तोंडी देतील, असं वाटता कामा नये. असं आंदोलन जे आहे तेच आंदोलन खरं जाती संपवणारं आणि लिंगभेद संपवणारं आंदोलन असू शकतं. आणि मग ते किती झालं प्रयत्न. आम्ही एक जाती अंताचा एक प्लॅटफॉर्म तयार केला. त्यामध्ये बरेचसे पुरोगामी मंडळी होती, त्याच्या मी सविस्तर जात नाही. परंतु त्याच्यामध्ये असं दिसून आलं की बिगर दलित समाजातली माणसं ही मोठ्या संख्येने जातीअंताच्या परिषदांना येऊ शकतात. पण हे का टिकलं नाही याचं आत्मपरीक्षण हे केल्याशिवाय जाती तोडा हे होणार नाही. जाती कोणी तोडा हा प्रश्न आहे. दलितांनी तोडा म्हणलं तर जाती तुटतील का? तुटतील कशा तुटतील? बाकीच्यांनी ठरवले आम्ही नाहीच तोडणार. तर दलितांची संख्या किती? जे पूर्वाश्रमी, आणि आजसुद्धा काही ठिकाणी महाडपासून मी 14 तळ्याचा सत्याग्रह झाला, तिथून अगदी 4-5 किलोमीटरच्या अंतरावर आज एक पाणवठा नाही आहे, अशी परिस्थिती आहे तिथे. आणि अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. पण असं म्हणू आपण की ते नाही आता म्हणून, अस्पृश्यता तरी आता फारशी नाही आहे. तर अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की सगळ्या हे जाती तोडायला पाहिजेत,
त्यावेळेला दलितांनीच फक्त जाती तोडण्याची गरज त्यांना आहे आणि आम्हाला बाकीच्यांना गरज नाही, असं माळ्यांना नाही, धनगरांना नाही, मराठ्यांना नाही, सुताराला नाही, लोहाराला नाही असं कोणाला नाही. असं जर असेल तर जाती तुटणार नाहीत. जाती तुटण्याची गरज ब्राह्मणाला पण आहे की नाही? तर आहे. त्या जातीच्या जोखडामध्ये ती ब्राह्मण समाजातली स्त्री अडकली तर आहेच, परंतु पुरुषसुद्धा अडकलेले आहेत. हे समजून घेतलं नाही तर हे कोडं सुटणार नाही. म्हणजे जाती संपवण्याचा प्रश्न जो आहे हा अख्ख्या समाजाचा प्रश्न आहे. समाजाला रोखणारी ती बाब आहे. समाजामध्ये माणसानं माणसाला माणसासारखं वागवावं आणि म्हणावं अशा तऱ्हेनं समाज आणि जातीच्या आधारावर. म्हणजे तुम्हाला त्याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपण आता म्हणतो की आता कुठं जातीचं काय राहिलं नाही. पुण्याला आता पुण्यातून बोलतोय म्हणून, पुण्यात उभं राहून बोलतोय म्हणून, पुणे किंवा मुंबईला गेलं तर तेच आहे, कोल्हापूरला गेलं तर तेच आहे. सफाई कामगारांच्या मध्ये औषधालाही कोणी मराठा किंवा ब्राह्मण किंवा धनगर काढून दाखवा. हे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीतलेच लोक हे आहेत. चुकूनच एखादा अगदी सत्कार करायला हरकत नाही एखाद्याचा असला तर. हे का? हे काय असं नैसर्गिक आहे का? त्यांना आवडते आपण हेच काम करावं, दुसरं काम करायला त्यांना आवडत नाही. कागजपत्र जमा करणारे लोक हे झालेले आहेत सर्व त्याच जाती जमाती आहेत. तुम्ही गिरणी कामगारांना जावा, तुम्ही म्हणजे ह्या ज्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती आहेत हे या सगळ्या सफाई कामगारांनी कागजपत्र जमा करण्यामध्ये आहेत. आणि त्या मधल्या शेतकरी जाती आहेत त्यातले जे गरीब आहेत ते कुठे आहेत? ते गिरणी कामगार, ते गिरण्या पुन्हा आता गेल्या, ते मार्केट यार्डामधले हमाल, रेल्वेमधले हमाल, ते तुमच्या गोदीमधले हमाल, गाडी ढकलणारे, हे सगळे ते आहेत. तिथे आहेत गरीब मराठा, कुणबी, माळी, धनगर, हे सगळे लोक आहेत. मग असं का झालंय? प्रश्न आहे तो. काही लोक असं ब्राह्मणांना शिव्या घालत बसतात. ब्राह्मणांना शिव्या घालून काय उपयोग आहे? ब्राह्मणांना शिव्या घालून काय जातीव्यवस्था तुटणार आहे? जातीव्यवस्था तुटायची झाली तर हे का अजून शिल्लक आहे याच्यावर उपाय काढायला पाहिजे. हे मोडायचा उपाय काढायला पाहिजे, कार्यक्रम काढायला पाहिजे. आणि हे मोडण्याचा कार्यक्रम आणि सगळ्यांना समान संधी निर्माण करण्याचा कार्यक्रम जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये काही उपाय निघत नाही. आता याच्यामध्ये जो मुद्दा येतो तो बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचा, घटनेचा विषय झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे, मला जे ऐकणार आहेत त्यांना किती जणांना माहिती आहे, फार कमी लोकांना माहिती आहे असं माझं मत आहे, की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेसाठी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं एक प्रस्ताव, हा घटनेसाठी ही अशी घटना असावी, हा प्रस्ताव मांडलेला होता. आणि हा प्रस्ताव जो मांडलेला होता तो प्रस्ताव स्वीकारला गेला नाही. त्यामध्ये शेती सामुदायिक असली पाहिजे, पाणी सामुदायिक असलं पाहिजे, शेती कुणाच्याच मालकीची असता कामा नये वगैरे समतेच्या गोष्टी सगळ्या होत्या. आणि मग हे स्वीकारलं गेलं नाही. आणि जी घटना त्यांना लिहावी लागली ती घटना ज्यावेळेला देशाला अर्पण केली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे. त्यांचं भाषण रेकॉर्डेड आहे, तुम्ही गुगलला गेला तर ऐकायला मिळू शकते. त्याचं भाषण बाजारात मिळू पण शकते. त्याच्या लेखी ह्याच्यामध्ये काय म्हणालेत बाबासाहेब, की आपण एका आंतरविरोधी परिस्थितीमध्ये प्रवेश करीत आहोत आणि ह्यामध्ये प्रवेश करीत असताना आपल्याला एक व्यक्ती एक मत या पद्धतीनं एक मताची समता मिळालेली आहे, परंतु सामाजिक आणि आर्थिक समता मिळालेली नाही. सामाजिक आर्थिक समता म्हणजेच जातीव्यवस्था नष्ट होणं, स्त्रियांची गुलामी नष्ट होणं ही मिळालेली नाही. ही जोपर्यंत जर अजून तसंच राहिलं तर या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. फॅसिझमच्या धोक्याविषयी नुसतं बोलून चालणार नाही, तर फॅसिझमचा धोका आणि ब्राह्मण्यवादी कॉर्पोरेट शक्तींचा धोका हा जो आहे तो घालवायचा झाला तर जातीव्यवस्था मोडण्याचं अंग त्यात असल्याशिवाय ते काही जाणं नव्हे. धन्यवाद.